विशेष कारण राहिलं, कारण एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांची दिल्लीत अमित शहांची भेट, त्यांचं कमबॅक होईल मंत्रिमंडळात असं म्हटलं जातं. धनंजय मुंडेंचा आणि माझा काल संध्याकाळी फोन झाला. अमित भाईंची त्यांनी वेळ 1 महिन्यापासून मागितलेली होती. त्यांचं एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती, ती नेमकी काल मिळाली. त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. आणि मग मला धनंजयनी काय अमित भाईंच्या जवळ त्यांचा विषय होता त्याबाबतीत तपशीलवार चर्चा सांगितली. सर, संजय राऊत म्हणतात कोकाटेंचं खातं तर काढून घेण्यात आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांकडनं तशा पद्धतीचं पत्र देखील देण्यात आलेलं आहे आणि कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न वारंवार पार्टीकडनं केला जातोय. जर ते आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध होतोय तर अशा परिस्थितीत 2 भाग आहेत की एक तर तालुका स्तरावरच्या AMFC कोर्टाने त्यावेळेला त्यांना कन्व्हिक्शन केलं. त्याच्यानंतर मग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याने अपील केलं होतं आणि त्यावेळेच्या दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. स्वाभाविकपणाने माणिकरावांचं मंत्रिपद आपोआपच त्या ठिकाणी राहिलं. आता सुद्धा सत्र न्यायालयाने JMFCचा निर्णय मान्य केलेला आहे किंवा तो कायम केलेला आहे. त्याच्यामुळे जी परिस्थिती तयार झाली त्या संदर्भामध्ये 2च कायदेशीर बाबी आहेत. एक तर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय, मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे काही काळाच्या पुरतं आपण थांबावं. काल धनंजय मुंडे दिलेले आहेत या 3-4 महानगरपालिकांच्या संदर्भात. माझ्याकडे या संदर्भात कुठलीही माहिती नाही का तशापैकी प्रस्ताव आल्याचं ऐकिवात नाही. त्या ठिकाणच्या परिस्थितीवरती पहिल्यांदा महायुतीला प्राधान्य आहे आणि ते झाल्याच्या नंतर मग काही समीकरणं होतात वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळेल. पण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करायला अजून 4-5 दिवसाचा अवधी आहे. तोपर्यंत नगरपालिकेचे निकालही परवा लागणार आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोकाटेंची काही पुन्हा चुकीचं सांगतात. भारतीय जनता पक्षाचा राज्यात आम्हाला सगळीकडे घ्यायला विरोध होतोय असं कोण म्हटलं? कुठलं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने म्हटलं मला जरा सांगा. नाही म्हटलं तसं. त्यामुळे जे नाही म्हटलं, राज्याचे मुख्यमंत्री सरळ म्हणतात की पुणे पिंपरीमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात लढू. राष्ट्रवादी 2 सोबत गोष्टी लढणार त्यांनी नाही. सांगितलेल्या आहेत. एकंदरीत 27 महापालिकेच्या निवडणूक आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणजे अख्खे राज्य नाही. विषयाची गल्लत नको त्या ठिकाणी. आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना हे सांगितलं की दोन्ही ठिकाणी आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शक्तीस्थळ आहे. स्वाभाविकपणाने जर का आम्ही दोघेजण युतीमध्ये लढलो तर अनेक कार्यकर्ते गेले 8-9 वर्षे निवडणुका न झाल्या ते आपोआपच विरोधकांना जाऊन मिळतील, त्याचा फायदा विरोधकांना होईल असं राजकीय विश्लेषण मुख्यमंत्री महोदयांनी मांडलंय. वस्तुस्थिती ती खरी आहे. मी स्वतः ते पाहिले. याचा अर्थ राष्ट्रवादीला विरोध आहे असं त्याचा अर्थ होत नाही. राज्यामध्ये अनेक ठिकाणी सुद्धा आपण जे म्हणतात त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने कुठे त्या ठिकाणी विरोध केलेला नाही. मी आणि अतुलभाई आमची अमितभाईंची भेट त्या ठिकाणी झाली. अतिशय काल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ सुद्धा चर्चा मी आणि दादा आम्ही त्या ठिकाणी सखोलपणाने केलेली आहे. आज आणि उद्या मी त्या संदर्भातला आढावा घेणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला युती करता येईल त्या दृष्टीतून आमची आता पावलं उचलली गेलेली आहेत. त्याच्यावरून देखील राजकारण होताना पाहायला मिळतं की हे केवळ राजकीय आधार पण आहे. त्याच्यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी म्हणून तरी अंजली चव्हाण या म्हणतात इतक्या महागड्या हॉस्पिटलमध्ये कसं ते दाखल झालं? अपेक्षित आहे ते मेडिकल बुलेटिन लीलावतीमधनं देखील येत नाहीये, त्यांच्यावर देखील दबाव असल्याचं बोललं जातं. ठीक आहे. मी रात्री उशिरा मी सुद्धा तपशीलवार या विषयावरती माहिती नक्की घेईन. दादा आज एका ठिकाणी दौऱ्यावरती आहे. मी त्यांच्याजवळ या विषयावरती नक्की बोलेन आणि पुन्हा एकदा या संदर्भातला तपशीलवार माहिती धनंजय मुंडे काल त्या ठिकाणी आज इतर पक्ष महायुतीतील आहे त्यांच्यावरती एकंदरीत आपली स्वास्थ्याची स्थिती कशी आहे ते त्या निमित्ताने समजून घेणं आणि मग आगामी येणाऱ्या निवडणुकीला महायुती म्हणून किंवा कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाता येईल या संदर्भामध्ये प्रदीर्घ दृष्टीकोनाने त्या ठिकाणी चर्चा. मुंबईबद्दल सर काही चर्चा झाली?